लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। श्रावण महिना आणि वीकेंड, त्यातच उद्या श्रावणातील पहिला सोमवार असल्यानं त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील गर्दीचा व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओतून मंदिर परिसरात भाविकांची किती मोठी गर्दी झाली आहे याचा स्पष्ट अंदाज येतोय। दर्शनासाठी केवळ नाशिकच नाही तर देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेत। श्रावण महिना आणि वीकेंड असल्यानं भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। या गर्दीचा परिणाम नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरही पाहायला मिळतोय। कालपासून या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। दरम्यान आज त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, मात्र वाहनांवरील निर्बंध असतानाही भाविकांची गर्दी कमी झालेली नाहीये। आता उद्या श्रावणातील पहिला सोमवार असल्यानं त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे मंदिर प्रशासन आणि वाहतूक यंत्रणेसमोर गर्दीचं नियोजन आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठं आव्हान असणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।